अमरावती में प्रहार जनशक्ति पक्ष के नेता बच्चू कडू के अन्न त्याग आंदोलन का आज छठा दिन है। इस आंदोलन की गूंज अब राज्य भर में सुनाई दे रही है। इसका असर आज भंडारा जिले में भी दिखा, जब प्रहार जिलाध्यक्ष अंकुश वंजारी के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने यशोदा नगरी की पानी की टंकी पर चढ़कर वीरोगिरी आंदोलन किया। इस अनोखे विरोध प्रदर्शन में दिव्यांग बांधवों समेत बड़ी संख्या में प्रहार कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल हुए। अचानक हुए इस विरोध प्रदर्शन ने पुलिस प्रशासन को भी चौंका दिया। कार्यकर्ताओं को नीचे उतारने के लिए पुलिस को कड़ी मशक्कत करनी पड़ी। आंदोलनकारियों का कहना है कि जब तक बच्चू कडू की मांगों पर सरकार ध्यान नहीं देती, तब तक यह आंदोलन और तेज किया जाएगा। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावर मोजरी येथे या राज्याचे शेतकऱ्यांचे तसेच दिव्यांगांचे कैवारी सन्माननीय बच्चूभाऊ कडू या शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगाच्या मानधनात वाढ व्हावी अशा अनेक 17 मागण्यासह मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि 6 दिवस लोटूनही या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग न आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या समर्थनासाठी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आंदोलन सुरू असताना त्यातलाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा यशोदा नगर येथील पाण्याच्या टाकीवर वीरोगिरी आंदोलन याच्या प्रहार कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे आणि 6व्या दिवशी आज त्यांची तब्येत हालावली असली तरी सरकार सुद्धा अजूनही दखल घेत नाही। त्यामुळे आम्ही सुद्धा हा निर्णय घेतला की ज्यांनी या गेली 30 वर्षापासून या राज्यामध्ये शेतकरी दीनदुबळ्याच्या शोषितांचं काम मोठ्या प्रमाणात उभं केलं आणि असे लढवय्या नेते या राज्यामध्ये टिकले पाहिजे, वाचले पाहिजे आणि म्हणून त्यांच्या सोबतीनं आम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत त्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही, आम्ही सुद्धा अन्न घेणार नाही, आम्ही सुद्धा पाणी घेणार नाही।